चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन दुसरे चरण संदाया दुसरे चरण संदाया दुसरे चरण संदाया संत कृपादान गदेना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे विठाला 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 प्रविश्य मम वाचिमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती स्वर्ग जयाची साळुंका स्वर्ग जयाची साळुंका स्वर्ग जयाची साळुंका स्वर्ग जयाची साळुंका समुद्रपारी पिंड देखा समुद्रपारी पिंड देखा समुद्रपारी पिंड देखा शेषासारी की बैसका शेषासारी की बैसका शेषासारी की बैसका शेषासारी बैसका जो आधार तिनी लोका आधार तिनी लोका आधार तिनी लोका
लोका लिंग देखिले देखिले लिंग देखिले लिंग हरी स्वर्ग जयाची साळुंका समुद्र पाळी पिंड देखा शेषा सारीखी बैसका जो आधार तिनी लोका लिंग देखिले देखिले विठाला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. आज या ठिकाणी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी माझ्याकडे जी सेवा आलेली आहे तर पवित्र असं हे नेर क्षेत्र आहे. भगवान वटेश्वर नाही का या संस्थांमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चाललेला शिवरात्र महोत्सव आणि त्या उत्सवातील या ठिकाणी पहिल्या दिवसाची सेवा म्हणजे मंगलाची सेवा नाही का ती सेवा सर्व ग्रामस्थाच्या वतीने माझ्याकडे या ठिकाणी आलेली आहे. विठाला कारण आपल्या गावाचं भाग्य आहे. आपलं नेर हे क्षेत्र देवभूमी आहे नाही का. काही गावाला संत भूमी असते, काही गावाला देवभूमी आहे. मला वाटतं इथं अनेक देवांची सुद्धा भूमी आहे नाही का. अनेक मंदिरं इथं अनेक अधिष्ठान सुद्धा आहेत. म्हणून सर्वच भाविकांच्या अंतःकरणात खूप मोठी श्रद्धा आहे. कारण याच्याविषयी आदर प्रत्येकांच्या अंतःकरणामध्ये आहे. मला ती आपली ही अलौकिक आणि एक असं म्हणावं लागेल, भगवान वटेश्वर तुमच्या इथले भोळे नाहीतच. कारण हे चक्रवर्ती आहेत, श्रीमंत आहेत भगवान. कारण वर्णन असं आहे, इथं विशेषण देत असताना नाथबाबाने त्यांना भोळं म्हटलेलं आहे. मला वाटतं इतर ठिकाणचे भोळे असतील डोंगरावर राहणारे, पण आपल्या गावातले भगवान वटेश्वर हे फार मोठे वैभव संपन्न आहेत नाही का. कारण ग्रामस्थाची त्यांना त्या ठिकाणी सेवेची लाभलेली आगळी वेगळी श्रीमंती आहे. देव मोठा भावाने होत असतो मंडळी. देव मोठा कोणामुळे होतो? आपल्या भावनेने मोठा होत असतो. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा तुझ्यामुळे तू मोठा नाही, आमच्यामुळे मोठा आहे नाही का. कारण तुला देवपणा जे आहे तर तू देव म्हणून नाही तर काय म्हणून? आमचा सर्व वारकऱ्यांचा भाव आहे, आमची निष्ठा आहे, आमची श्रद्धा आहे म्हणून तू देव आहे. एरवी करता आमचा भाव नसल्यावर तुलाही भाव नाही आणि तू देवही नाही. कारण तुझ्या ठिकाणी जे देवत्व आहे ना देवा, ते आमच्यामुळे, आमच्या भजनामुळे. तसं जर पाहिलं आम्ही सारे वारकरी तुझं भजन करतो म्हणून तर तू मोठा झाला. पुढचं सांगू का? मोठाही झाला आणि नामरूपाचाही झाला. त्याला आकार जे दिलेला आहे तर ते देवाने घेतलेला नाही, भक्तानं दिलेला आकार आहे. म्हणून भक्ताच्या प्रेमामुळे भगवान परमात्मा नावारूपाला आला, असं त्याचं त्या ठिकाणी वर्णन आहे. आला नावारूपा तुका मने झाला तुका मने झाला तुका मने झाला आला नावारूपा तुका मने झाला तुका मने झाला तुका मने झाला तुका
नामरूपा तुका म्हणे झाला सोपा. कारण नामरूपाला भगवान आले म्हणून भक्ताला भजनासाठी सोपा झाला. कारण तो दर्शनासारखा झाला. कारण वर्णन करण्याजोगा झाला. आम्हाला त्याची पूजा करता येईल असा तो देव झाला. एरवी करता त्याला नाम रूप वगैरे काही नाही, नाही का. त्याचं वर्णन श्रुतीशास्त्राने तसं केलेलं आहे की देव कसा आहे. या बाबतीत विचार करत असताना नामरूपाचा नाही. मूलतः जर पाहिलं तसं जर पाहिलं तर उपासकाच्या दृष्टीनं देव अनेक उपाध्या धारण करणारा झाला, पण स्वरूपानं मात्र एकच. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने विचार करत असताना आपल्याकडे 5 उपास्य मानले. किती उपास्य? 5 उपास्य. त्याच्यापैकी पहिला गणपती, दुसरा सूर्य, तिसरी देवी, चौथा विष्णू आणि 5वे भगवान शंकर. किती उपास्य आहेत आपल्याकडे? 5 उपास्य आहेत. त्याच्यामध्ये साधकाच्या जीवनामध्ये भगवान गणेश आपल्याला बुद्धी देतात. सूर्यदेव आपल्याला आरोग्य देतो. आरोग्यम भास्करात गच्छ शास्त्र आहे. म्हणजे आरोग्य देणारा कोणता देव आहे? सूर्य आहे. शक्ती देणारी देवी आहे. प्रेम देणारा भगवान विष्णू आहे. आणि ज्ञान देणारे भगवान शंकर आहेत. विठाला ध्यानात ठेवा, प्रत्येकाला त्या ठिकाणी महाराज गरज कशाची? प्रथमता नेमका बुद्धीची आहे. आपल्याला काय असावी? बुद्धी असली पाहिजे. कारण इथं बसल्यावर तरी त्याची गरज आहे. कशाची? बुद्धीची. नसेल तर कळतच नाही महाराज. कारण इथं सांगायलाही काय लागते? बुद्धी. आणि ऐकायला बुद्धीच लागते. हे नसल्यावर दोघाचाही कार्यक्रम फेल नाही का. कारण सांगणाराला जर ते मटेरियल नसेल तर मग त्यालाही सांगता येत नाही. आणि ऐकायला सुद्धा काय पाहिजे? बुद्धीच पाहिजे. अडचण अशी आहे, मनुष्य इथं बसल्याच्या नंतर बुद्धी असून सुद्धा अडचणीत आहे. त्याची अडचण दुसरीच आहे. बुद्धी आहे पण मलिन नाही. कशी आहे ती? मलिन आहे. आणि मलिन असल्यामुळे महाराज तिच्यामध्ये चांगलं ठेवल्या जात नाही. अडचण अशी आहे, त्याच्यात चांगलं घेताही येत नाही, ठेवता येत नाही. अशी अनेक प्रकारची अडचण होते. बरंचसं काही चिंतन या संदर्भात आहे, पण थोडका मुद्दा आपल्याला सांगायचा तो असा, ज्यांच्या पुढे आपली सेवा आहे ते ज्ञान देणारे आहेत, नाही का. म्हणजे भगवान शंकरजी काय देतात? ज्ञान देतात. तसं जर पाहिलं तर ज्ञानाचे पहिले प्रारंभक आहेत ते. वारकरी संप्रदायाची गंगा भगवान शंकरापासूनच निघालेली आहे. ते त्याचे आद्य आहेत. हे या संप्रदायाचे आदिनाथ आहेत असं त्याचं वर्णन आहे. म्हणजे आदी तर आहेतच पण नाथही आहेत. कारण आदी असतो तो नाथ असतो असं नाही, नाथ असतो तो आधी असतो तो नाही असं नाही. पण हे आदी असून नाथ आहेत. काही मधीच नाथ आहेत नाही का. काय ते काही मधी करणारे काय नाथ. पण हे मात्र आदिनाथ. म्हणून तर महाराज सांगतात संप्रदायाचा उगम यांच्यापासून झाला. म्हणजे जगाला जे ज्ञान मिळालं त्याचे पहिले वारकरी आहेत. कोण? भगवान शंकर. आणि त्यांचं आज आपल्या सप्ताहात पहिल्या दिवशी आपण त्यांचंच वर्णन केलं पाहिजे. कारण ज्यांच्या समोर आहेत, ज्या अधिष्ठानात आहेत आणि ज्यांच्या निमित्ताने उत्सव चालला, शास्त्रकार सांगतात त्याचं बोलायचं. विठाला ज्याच्या घरी आपण गेलो जसं त्याचं बोललं पाहिजे, तसं ज्या देवाकडे गेलं त्याचं वर्णन केलं पाहिजे. एकाच्या घरी बसला आणि दुसऱ्याचंच महत्व सांगायला लागला, तुम्ही त्याच्यासारखे नाहीत नाही का. ते म्हणला उठा. कारण त्याच्या घरी गेल्यावर कोणाचं बोलायचं?
त्यांचंच बोललं पाहिजे. हां, ज्याच्या गावात गेलं का त्यांचंच कौतुक करायचं, वा नाही का, गाव लगी पाहिले पण तुमच्यासारखं तुमचं गाव नाही का, कारण त्या ठिकाणी हे प्रथमच पाहिलेलं आहे. म्हणजे ज्या गावात गेलो त्याचं वर्णन केलं पाहिजे, तसं ज्या देवाच्या समोर आपण आलो त्या देवाचं बोललं पाहिजे नाही का. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरुजी सांगायचे की ज्याची आपण नाही का, ज्यांच्या मंदिरात आपण गेलो नाही का, त्याच देवाचं वर्णन करायचं आणि देवाच्या नेहमी पुढून जायचं. कुठून? देवाच्या समोरून गेलं पाहिजे आणि समोरून जाताना देवाला नमस्कार करूनच गेलं पाहिजे. नाहीतर आपल्या प्रमादाने मंदिराच्या समोरून आपण गेलो आणि देवाला नमस्कार केला नाही तर भगवान शाप देतो. कारण देवाच्या समोरून प्रमादात जायचं नाही असा नियम आहे नाही का. विनयतेनं नमस्कार करून गेलं पाहिजे भगवंताच्या समोर. विठाला कारण पहिली मंगलाची सेवा आहे. सप्ताह म्हटलं की ज्याच्या सेवेचे अनेक प्रकार सांगितल्या जातात, तसे सप्ताहाचे 7 दिवस म्हणजे भूमिकेचे 7 दिवस आहेत. कारण आज पहिली भूमिका शुभ इच्छा प्रथमा भूमी. शास्त्रकार सांगतात विचारणा द्वितीयाच. याचा अर्थ असा होतो नाही का, प्रथमतः आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये सप्ताहाविषयीची भावना निर्माण झाली नाही का. ही पहिली चांगल्यापैकीची इच्छा झालेली आहे तर का, ध्यानात ठेवा. आणि ही इच्छा हळूहळू आपल्याला देवाचं दर्शन करून देणारी आहे. आणि त्याचा पहिला आरंभ हा. आणि आरंभाचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकारावर लय जबाबदारी नसते. ध्यानात ठेवा. जसं जेवायला बसल्याच्या नंतर पहिली वाढ कशाची असते? इकडं बोलत नाहीत का? होय, पहिली वाढ कशाची असते? पहिलं काय वाढतात? पात्र वाढल्यावर पहिलं काय वाढतं? मीठ वाढतं. असं नीट सांगा ना. तर काय वाढतात? मीठ वाढतात. आणि हे पा, त्या वाढीमध्ये त्या ठिकाणी वाढणाऱ्यावर जबाबदारी नाही आणि ताटावर ठेवलं तर त्यालाही कुणी काही म्हणत नाही. कारण तसं काही नाही. त्याचं कारण आहे नाही का, लागलं तर वापरा नाही तर राहू द्या. कळालं का काही तुम्हाला? बरं वाटलं तर घ्या नाहीतर राहू द्या. कारण याच्या नंतर हे म्हणजे पहिला दिवस पहिली वाढ आहे आणि ती कशाची आहे? मिठाची वाढ आहे. वाटल्यास लय जर हात भरले तर ते लावून धुवा. काय कारण चांगलं खाऊन जर काय हात भरलेले असतील तर मीठ कशासाठी येते? त्याला नीट करण्यासाठी, हाताला स्वच्छ करण्यासाठी काय वापरावं लागतं? मीठ वापरावं लागतं. म्हणून नाही का, नाही वापरायचं तर राहू द्या, गरज पडली तर घ्या नाही का. असं काही त्या ठिकाणी दंडक नाही त्याच्यामध्ये की तुम्ही त्याचा वापर केलाच पाहिजे आणि लय तितकं मन लावून ऐकलंच पाहिजे नाही का. असं काही त्या ठिकाणी नाही. वगैरे वगैरे चिंतन आहे. त्याच्यापैकी पहिली ही सेवा आहे आणि या सेवेला संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान श्रीमंत श्री प्रतिष्ठान निवासी नाही का शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. आणि आपल्या उपास्यांबद्दल, भगवान शिवजीबद्दल भगवान संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी सुंदरसं वर्णन या अभंगांमध्ये केलेलं आहे. विठाला काही साधकांना विचारलं, महाराज ज्यांच्याबद्दल तुम्ही सांगता तुमचा देव कसा आहे हे सांगा नाही का. कारण ज्यांचे पाय तुम्ही तुमच्या अंतःकरणात ठेवले असं म्हणता, अगोदर आम्हाला देव सांगा कसा आहे. तर त्या अभंगाचं पहिलं चरण शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा
चक्रवृत्ती त्याचे पाय माझे चित्ती. करणभंगाच्या प्रथम चरणामध्ये ज्यांचे पाय माझ्या चित्तात नाही का त्या देवाचं दोन विशेषणाने केलेलं वर्णन आहे. कारण ज्यांच्यावरती नादबाबांची नितांत श्रद्धा आहे नाही का, तर त्यांचं वर्णन दोन विशेषणाने केलं. ती विशेषणं अशी आहेत, ते चक्रवृत्ती आहेत आणि भोळे आहेत नाही का. या दोन महाराज विशेषणाने असं दर्शन करून दिलेलं आहे. चक्रवृत्ती म्हणण्याने त्यांचं ऐश्वर्य सांगितलं आणि भोळा म्हणण्याने त्यांचा स्वभाव सांगितला नाही का. त्या देवाचा स्वभाव कसा आहे, माझी ज्यांच्यावर श्रद्धा आहे, ज्या भगवान शंकरावर, त्याचा स्वभाव कसा आहे, भोळा आहे. आणि त्यांचं वैभव ऐश्वर्य काय, तर ते चक्रवृत्ती आहेत नाही का. थोडंसं चिंतन असं आहे, समन्वय असा आहे. चक्रवृत्ती ते ज्ञानाचे आहेत, ज्ञान देण्यातले चक्रवृत्ती आहेत आणि ज्ञानी म्हटलं की भोळे आहेत असं शास्त्र आहे. कारण बहुतांशी ज्ञानाला कोणी शहाणं म्हणत नाही, कारण व्यवहारातल्या माणसासारखे ते नसतातच आणि व्यावहारिक माणसासारखा त्यांचा व्यवहार नसतो. म्हणून चांगले संसारातले चतुर माणसं नाही का संतांना भोळं म्हणतात. त्याचं कारण असं आहे, त्यांना संसार जमला नाही, यायला परमार्थ जमला नाही. कोणाला? संसारिकाला परमार्थ जमत नाही, परमार्थिकाला संसार जमत नाही. आणि का वर्तमान काळातलं सोडून आता परमार्थिकासारखा त्याचा सुद्धा नाही. कोणाच सारखा? कारण इकडं आलेल्याचा जसा जमला तसा तिकडं राहून त्याचा नाही जमला. अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. असं बरंचसं काही चिंतन करण्यासारखं आहे. कारण हे भोळे आहेत. कोण? भगवान शंकर. भोळा विशेषणाबद्दल आपल्याला बऱ्याच कथा सांगता येतील. कोणाबद्दल? भगवान शिवजीबद्दल. आज दुसरं कोणाचं बोलायचं नाही यांच्याशिवाय. पण आता त्यांचं शहाणपण नाही सांगायचं, भोळे पण सांगायचं. कारण ते कसे भोळे आहेत विठाला. हे पा, भोळे म्हणजे देण्यात भोळे येते, राहण्यातही भोळेच आहेत. म्हणून त्यांची वेशभूषा चतुर माणसासारखी नाही. भगवान शिवजी भोळे आणि भगवान विष्णू चतुर आहेत. म्हणून ते राहण्यात कसे आहेत बघा ना. कोण? भगवान विष्णू कसे चांगले राहतात आणि हे बाबा याच्याकडे पाहिलं की वैराग्यच होतंय. कारण यांच्याकडे पाहिलं कोणाला वाटतंय कपडेच काढून टाकाव. कोणाकडे पाहिलं? भगवान शंकराकडे पाहिलं आणि त्यांची सगळी आकर्षक वेशभूषा आहे. कोणाची? भगवान विष्णूची. बघा त्यांचा पितांबर कसा. कोणाचा? भगवान विष्णूचा. यायला पितांबर नाही, यांचा व्याघ्रांबर आहे. कोणाचा? भगवान शंकराचा काय? व्याघ्रांबर आहे. आणि त्या गजे चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. महाराज सर्वांगावरची वेशभूषा वैराग्याचं दर्शन करून देणारी. पहा तुम्ही, त्याने नेसलेला व्याघ्रांबर आहे
आणि अंगाला लावलेली उटी चंदनाची नाही. भस्म उठे रुंद माळा भस्म उठे रुंद माळा भस्म उठे रुंद माळा भस्म उठे रुंद माळा हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा 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 भस्म उठी रंगमाळा हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा भस्म उठी रंगमाळा हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्रे भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. महाराज सांगतात की ज्याने उटी लावलेली ती कशाची? भस्माची उटी लावलेली आहे. म्हणजे याही दृष्टीने बाबाचं वैराग्य आहे. कारण अंगाला राख कोण शहाणे माणसं लावतात का भोळे? राख लावे कोण? होय, राग कोण लावतोय? राग तर नाही ना तुम्हाला? नाही, या बोलण्याचा राग नाही ना? हं? अंगाला राग कोण लावतंय? भोळेच ना? पहा त्या ठिकाणी शहाणे राख लावतील का? दुसऱ्याला लावतील. दुसऱ्याची राख लावतील ते का आपल्या स्वतःच्या अंगाला लावतील? ते स्वतःच्या अंगाला नाही लावणार. हे बाबा इतके भोळे, हे स्वतःच्या अंगालाच राख लावली. म्हणून तर त्यांच्या सासऱ्यानं निंदा केली. कोणाच्या? भगवान शिवजीच्या. ते म्हणे सगळ्या मुलीचं चांगलं झालं पण एक जावई राख लावे मिळालं. म्हणजे त्याने अंगाला काय लावली? राख लावली. हे पहा, जितके दोष काढले दक्षाने तितके गुण म्हणून वर्णन केले श्रीधराचार्याने. भागवताच्या टीकेमध्ये याने गुण म्हणून वर्णन केलं आणि त्यांनी दोष म्हणून वर्णन केलं. कोणी? त्या दक्षाने. हा म्हणे त्या ठिकाणी भोळा तर आहेच, अमंगल आहे, अमंगळ. कारण हे मंदिरात नाही भजन करत म्हणे. कुठं करत आहे? स्मशानात. कारण राहतोही तिथंच. कुठं? कैलासासारखं पवित्र ऐश्वर्य सोडलं आणि असा भोळा राहतो कुठे? स्मशानामध्ये. बरं, याचे चांगले तरी सवंगडी आहेत का? कोण आहे त्याचे? माणसं वेताळ नाचती उठे वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती गाजा धर्म गाजा धर्म हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती गाजा धर्म भूते वेताळ नाचते हर्षयुक्त उमापते. कारण यांच्या भोवती सर्व भूतच राहतात. कारण त्या ठिकाणी भूताचाच हा अधिपती आहे. सर्व याच्या भोवती कोण राहतात? भूत राहतात. विचार करा, भूत म्हटलं की कोणी उभा टाकत नाही आणि हे भूतात उभा असतो. कोण? भगवान शिव आहे. पहा तुम्ही, सर्व दृष्टीने विशेषण असेच आहेत त्यांचे. त्यांच्या जवळ वाद्य जे आहे ते डमरू आहे. काय ते? डमरू नावाचं वाद्य. त्याचा आवाज कोण्या स्वरात आहे? होय, कोणती पट्टी आहे त्याला? होय, कोण्या पट्टीत आहे ते? ते कोण्याच पट्टीत नाही, नाही का? हीच त्याची पट्टी आहे. नाही का? असा प्रकार आहे. कोणताच त्याचा स्वर नाही बरं का, असा आवाज आहे त्याचा. ते वाजायला माणसाला लांब जावं वाटतं, जवळ जावं असं वाटत नाही. असं ते काय? डमरू आहे.
पण ऐका पुढचं. ज्या डमरूच्या आवाजात आकर्षण नाही, पण व्याकरणाचे 14 सूत्र तिथून जन्माला आले. हे व्याकरण आहे ना, तर व्याकरणाचे 14 सूत्र भगवान शिवजीच्या डमरूतून बाहेर आले, नाही का? तेच व्याकरण शास्त्र आहे. विठाला बरंचसं काही त्या ठिकाणी सांगण्यासारखं आहे, नाही का? पण स्वभाव बाबांचा कसा आहे? भोळा आहे, फार भोळा आहे, नाही का? एकदा काय झालं, भगवान शिवजी आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले आणि तेवढ्यामध्ये लंकेचे रावण दर्शनाला आले. कोण? आपल्या कुबेर दर्शनाला आले. आता दर्शनाला आल्यानंतर धनाची देवता कोण? कुबेर आहे. कारण धन कुबेराचे वर्णन आहे ना, कारण आपल्याकडं पूर्ण धन कोणाच्या मालकीचं आहे? कुबेराच्या. टोटल धन आहे 9 आयन, त्याच्यातलं 8.5 आयन त्याच्या घरी आहे. कोणाच्या? आणि अर्ध्या पॉइंट मध्ये हे एवढं चालायलं हे, नाही का? अखिल विश्व याच्यातले सगळे आले करोडपती, काय असते कोणते पती, अमरपती, नाही का? जे काही असतील तर सर्व ते अर्ध्याच याच्यामध्ये 8.5 आयन त्या कुबेराच्या घरी संपत्ती, नाही का? आणि कुबेर दर्शनाला आला. आता एवढा मोठा श्रीमंत दर्शनाला आल्यावर तसा कसा जाईल? काहीतरी देईनच ना. मग ते दर्शनाला आले, भगवान शिवजीचं दर्शन घेतलं. म्हणे, बाबा मी काय सेवा करू? मला वाटतं तुम्हाला घर बांधून द्यावं. ते म्हणले, असलेलं सोडलं, नाही का? दुसरं कशाला देतो? इतकं चांगलं कैलास असून मी तिथं राहत नाही. मी राहतो कुठे? स्मशानात राहतो. मला घराला काय करायचं? त्याने विचार केला, इच्छा होती पण बाबांनी स्वीकारलं नाही. मग आईसाहेबाकडे गेले. आईसाहेब मला वाटतं तुम्हाला घर बांधून द्यावं. आईसाहेबांना वाटलं एवढा श्रीमंत दर्शनाला पुन्हा नाही येणार. हे कोण आहे? कुबेर आहे. मग ठीक आहे, तुझी इच्छा असली तर दे. महाराज सोन्याचाच महाल करून दिला त्याने. कोणी? आणि चाबी सुद्धा सोन्याचीच. ऐकणारे म्हणले, डिटेल सांगायले हे काय मिळेल, नाही का? तर ते सर्व सुवर्णाचंच. आणि आले ते, आई साहेब हे घ्या, नाही का? मग ते पाहिलं, सोन्याचा महाल तुमच्यासाठी मी दिलेला आहे दक्षिणा म्हणून, समर्पण, नाही का? तुम्हाला समर्पण केला. आता त्या ठिकाणी पहा, नाही का? आनंद झाला आईसाहेबाला. आणि भगवान शिवजीला सांगितलं, मालक एक भक्त दर्शनाला आला. ते म्हणे, कोण? कुबेर. ते म्हणे, आला होता माझ्याकडे. नाही नाही, ऐका ना पुढचं. त्यांनी सुंदर असा सोन्याचा महाल बांधून दिलेला. ठीक आहे म्हणे, मग आता काय करावं लागेल? आपल्याला राहायचं असेल तर वास्तू करावं लागेल. काय करावं लागेल? वास्तू करावी लागेल. ते म्हणे, मग वास्तू करायची तर आपल्याला पूजेसाठी ब्राह्मण सांगावे लागतील. ते म्हणे, सांगा ना. ते म्हणे, 10 बसवण्यापेक्षा एकच 10 तोंडाचा बसवायचा. काय? असे 10 धुंडण्यापेक्षा एकच, एकाला तोंड किती? 10. हे पा, रावणा इतका विद्वान जगाच्या पाठीवर आणखी झाला नाही. काय काय? आता आम्ही कीर्तनकार त्याला रावण्या म्हणतो, तो आम्हाला कळाला का नाही माहित नाही, बरं का? पण वेदावर भाष्य करणारा दुसरा भाष्यकारच नाही. सायणाचार्य एक भाष्यकार आहेत. वेद भाष्य करणारे सायणाचार्य एक आहेत, आणि वेदावर भाष्य करणारा दुसरा रावणच आहे. कोणीच भाष्य केलं नाही वेद भाष्य, ते फक्त राजा रावणाने केलेलं. किती विद्वान असेल महाराज, असे करतला अंमल वेद होते राजा रावणाचे. मग त्यांनी सांगितलं, वैदिक आहे तो. कोण? रावण. आणि मग पार्वती, त्यांनाच पूजेला आपण सांगू, पण घराची वास्तू करू. महाराज ते पूजेला बसले दोघं. कोण कोण? रावण ते आपले हे आपले भगवान शंकर आणि पार्वती. आता हे तिसरा कार्यक्रम आहे ना, होय शिवाजी महाराज. अशी गडबड झाली तर समजून घ्या, कारण आज दिवसभर हे चालूच आहे. तर महत्वाचा मुद्दा असा आहे, पण ते असं काही जरी झालं तर धंदा आहे शेवटी. महत्वाचा मुद्दा आपलं काय चाललं होतं, तर ते मग ते भगवान शिवजी आणि पार्वती आईसाहेब दोघं त्या ठिकाणी महाराजाशी पूजेला बसले. आणि काय वेद म्हटला त्यांनी, भगवान शिवजीला समाधीच लागली. बघा,
काय त्याची स्वर असतील त्या वेदाचे स्वर, अगदी तशा स्वरांमध्ये वेद गायला लागला तर शिवजी प्रसन्न झाले. वा, असा मी वेद म्हटलेला कोणाच्याच तोंडून ऐकला नाही. काय नाही का वैदिकता आहे तुझी, ठीक आहे. पूजा शेवटला आली. पण योगायोग असा ती निरंजनी आरती राहिली होती आणायची. मग ते म्हणे आता सर्व पूजा झाली, आता आरती करायची. तेवढ्यात आईसाहेब उठून गेल्या आणि ते म्हणे तुझा वेद म्हणण्याने मी प्रसन्न झालो, काय मागायचे ते माग. कोण म्हणे? भगवान शंकर. ते म्हणे मग ज्याची वास्तू आहे ते घरच दे ना. भोळेपणा सांगायलो मी. हे म्हणे तथास्तु, देऊनच टाकलं. कोण सांगा बरं? वास्तूला आलेल्याला घर देणारा जगाच्या पाठीवर एवढा भोळा कोणी आहे का? नाही नाही. मग दिलं, घर दिलं. आणि मग आईसाहेब आल्या आणि मग त्या ठिकाणी आरती वगैरे झाली. मग पार्वती आईसाहेबांनी सांगितलं, हे भगवान शिवजी सांगतात आता चला आपल्याला जावं लागेल कैलासाव. कशाला म्हणे इतकं सोन्याचं घर, आता वास्तू झालेली, ग्रहप्रवेश करायचा. ते म्हणे आपलं राहिलंच नाही तर करायचं आहे का? आणि ते म्हणे कोणाला देऊन टाकलं? ते म्हणे ज्याने पूजा केली त्याला दक्षिणा म्हणून देऊन टाकलं. राग आला ना कोणाला? त्या पार्वतीला. ते म्हणे माझ्या भोळ्या माणसाच्या स्वभावाचा फायदा तू घेतला. रावणा, तू माझ्या मालकाच्या भोळेपणाचा फायदा घेतला. तू त्यांच्याकडून हे सोन्याचा गाव घेतला, तुलाही राहू देणार नाही. महाराज त्या ठिकाणी तिच्या मनात राग आला ना. कोणाच्या? पार्वतीच्या. आणि मग त्या ठिकाणी हे पा, एक ध्यानात ठेव, मला राहू देणार नाही का तुला राहू देणार नाही. हे असं असतंच ना, मला नाही का मग तुला नाही. असा प्रकार आहे. कसा तू आणि तीच लंका आहे बरं. ही लंका जी आहे तीच आहे. जी सोन्याची लंका आहे ना, तर ती ही सोन्याची आहे. म्हणून महाराज त्या पार्वतीनं रावणाला तरी कुठं राहू दिलं. कारण आता पुढचं सांगू का रे? पुढे लांब कथा आहे. ही कथा सांगितल्या भजनच घ्यायचं काम. असं आपल्याला तरी तेवढा टाइम नाही का, तेवढा टाइम गेला पाहिजे, एवढंच आहे ना आपलं तरी नाही का. महत्वाचा मुद्दा, कारण भगवान शिवजी भोळे कसे आहेत याबद्दलची मीमांसा केल्या जाते बरं का. मग त्या ठिकाणी योगायोग असा नाही पा झाला. काय परिणाम? यांच्या मनात रागच होता ना की रावणाने मालकाचा नाही का, मालक भोळे म्हणून त्यांच्याकडून हे सोन्याचा गाव घेतला, हे घर घेतलं, तर आता याला राहू द्यायचं नाही. असं काय? अरे एकदा काय झालं, भगवान शिवजी म्हणे आता एक मी पुढे अवतार घेणार आहे, पण या अवतारामध्ये मी एकटाच जाणार आहे, तुला नेणार नाही. कारण माझं हे ब्रह्मचर्य नाही का, हे 11वा जे काही रुद्र अवतार आहे भगवान कुणाचा? भगवान आपलं म्हणजे हनुमंतरायाचा, हे रुद्र अवतारच आहे ना. तर आता मी हे घेणार आहे पार्वती, तू काय माझ्यासोबत येऊ नको. ते म्हणे मला कुठे ठेवता? म्हणे तू इथंच राह, मी एकटाच जाणार आहे. नाही पण मी तुमच्या सोबत आले तर नाही, माझा ब्रह्मचर्य अवतार आहे. नाही मग तुम्ही जरी संन्यासी असले तर मी गाडीत मागं बसल्यावर काय फरक पडतो? तुम्हाला काही कळालं का ह्याच्यात? ठीक आहे, कळालं असेल तर धन्यवाद, नसलं कळालं तर साष्टांग दंडवत नाही का. मग मी पुढे नाही बसणार, कुठं बसते? मागे बसते नाही का. पण मी तुमच्या सोबत येणार म्हणजे येणारच. आग्रह धरला नाही का. मग यांचा जे काही भगवान हनुमंतरायाचा अवतार आहे, तर ते पार्वती त्यांचं शेपूट आहे बरं का. म्हणून तर हिनं लंका जाळली, त्यानं नाही. कोणी? जाऊ द्या आता, ते खूप लांब आहे. लंका कोणी जाळली? त्याच शेपटीनं. शेपूट नाही ती. कोण आहे ती? पार्वती आहे. तिनं लंका जाळली. का जाळली? कारण तेव्हाचा जाळ मनात होता ना, राग मनात होता नाही का. तिनं इनडायरेक्ट काम केलं. कोणी? त्या पार्वतीनं या रूपानं सारी लंका जाळून टाकली नाही का. असं द्या, काय बरेचसे काही प्रसंग सांगण्यासारखे. मला एवढंच सांगायचं, एवढे भगवान शंकर काय आहेत? भोळे आहेत नाही का. हे भोळा हे विशेषण आहे.
कारण भगवान शंकर भोळे विठाला कैलाशीचा शिवा कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती महादेव असं वर्णन या ठिकाणी करतात. म्हणजे याचा अर्थ भगवान शिवजी त्या ठिकाणी चक्रवर्ती आहेत असं तुकोबरायांचं सुद्धा म्हणणं आहे आणि ते भोळे आहेत. तर भोळे आहेत याबद्दलची मीमांसा थोडक्यात केली. आता चक्रवर्ती हे त्यांचं वैभव आहे नाही का, हे ऐश्वर्य आहे त्यांची, ती श्रीमंती आहे. श्रीमंतही आहेत आणि भोळे आहेत. श्रीमंत भोळे नसतात आणि भोळे श्रीमंत नसतात. का लक्षात आलं का? कारण श्रीमंत म्हणल्यावर भोळे असतात का? उलट सांगू का, श्रीमंत भोळा होऊ शकत नाही. कारण श्रीमंत व्हायला भोळा चालतो का? नाही, भोळ्याला कधीच मोठं होता येत नाही. ध्यानात ठेवा, असा प्रकार आहे. पण परमार्थातला भोळा वेगळा आणि व्यवहारातला भोळा वेगळा नाही का? ध्यानात ठेवा. तिकडं काहीच कळालं नाही, काहीच करता आलं नाही ते भोळा. आणि इकडं नाही का, पहा तुम्ही, कोणालाच जे जमलेलं नाही ती अवस्था ज्याला प्राप्त झाली नाही का, तो परमार्थातला भोळा. विठाला ते बाहेरून भोळे दिसतात आणि आतून मात्र त्या ठिकाणी अवस्थेनं पूर्ण असतात. कारण लोकात ते वेडे दिसतात, वेडसर दिसतात, पण अंतर्यामी मात्र ते पूर्ण अनुभूतीने जगत पिशाचे अंतरी जहाना, जगत पिशाचे अंतरी जहाना, जगत पिशाचे अंतरी जहाना, जगत पिशाचे अंतरी जहाना, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो, जगत पिशाचे अंतरी जहाना, जगत पिशाचे अंतरी जहाना, जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. महाराज सांगतात,
ब्रह्मस्वरूप स्थितीमध्ये नेहमी मस्त राहतात आणि लोकांमध्ये व्यवहारात ती अगदी कसे दिसतात, पिशाच्च्या सारखे दिसतात, वेडे दिसतात, भोळे दिसतात. नवे नवे लोकाला पाहत असताना त्या ठिकाणी ते प्रत्येक जण त्यांना वेडे म्हणतात. कारण वेड्यासारखे राहतात पण चांगली अवस्थेचा आनंद भोगतात, असा त्याचा अर्थ आहे, नाही का? एक ध्यानात ठेवा, राहण्यावर परमार्थ नाही, होण्यावर परमार्थ आहे. परमार्थात व्हायचं असतं का राहायचं असतं? कारण चांगलं राहावं की चांगलं व्हावं? चांगलं झालं पाहिजे, चांगलं अवस्थेनं झालं पाहिजे. कारण राहण्याला काय करायचंय, ऊपर से खूप बने आणि अंदर से खुदा जाने, नाही का? वरून खूप चांगलं दिसायला मध्ये काही नाही, रिकाम चुडेली वाणी. काय करायचंय तसं मोकळा गबाळ, मधून काहीच नाही. आणि एक ध्यानात ठेवा, संसार हा संसारात बाहेरून दर्शन असतं आणि परमार्थिकाचं आतलं दर्शन असतं. अनुभवाचं दर्शन परमार्थात असतं आणि ऐश्वर्याचं दर्शन संसारात असतं. पुढचं सांगू का? कारण संसारात प्रभाव सांगावा आणि परमार्थात स्वभाव सांगावा. काय सांगावं? स्वभाव सांगितला पाहिजे. पाहुणे आले की आपला प्रभाव सांगायचा. 150 एकर ऊस आहे, कोणाला सांगायचं? पाहुण्याला सांगायचं. 50 एकर द्राक्षाची बाग आहे, दुधाची पाईपलाईन आहे. कशाची? पाण्याची नाही म्हणायलो, गंगेच्या वगैरे. कशाची? दुधाची. एवढा मोठेपणा सांगायचा कोणाला? पाहुणे आले की कमी बोलायचं नाही. वचनं किम दरिद्रता, नाही का? पाहुण्याला आपलं काय सांगितलं पाहिजे? श्रीमंती सांगितली पाहिजे, नाही का? ते दिसायलेला पलीकडचा बंगला सुद्धा आपलाच आहे असं न कोणाचाही, नाही का? सांगण्यात तर सांगू द्या. कारण त्या ठिकाणी पाहुण्याला कमी नाही सांगायचं. आणि साधू संत घरी आले की आपली अवस्था सांगायची. महाराज, आतापर्यंत परमार्थात काही कळालं नाही. स्वभाव कोणाला सांगायचा? नाही का? कारण परमार्थिक आले तर त्यांना स्वभाव सांगा आणि पाहुणे आले तर प्रभाव सांगा. कारण त्याला कमी सांगायचं नाही आणि यायला आपलं जे जे अडचण आहे ती सांगायची. कोणाला? परमार्थात अडचण सांगत जाव आणि संसारात ऐश्वर्य सांगत जाव. जितकं असं नसं जास्तीचं सांगायचं. कोणाला? पाहुण्याला. त्या ठिकाणी, नाही का? असा प्रकार असतो. पण इकडं आल्याच्या नंतर एकच आहे, मी उद्धार पावेला, मी उद्धार पावेला, कृपा नारायण, कृपा नारायण. ऐसे तुम्ही सांगा सदा, ऐसे तुम्ही सांगा सदा. खरा समाधान समाधे पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. कैये खंडईल कर्म, पारुष्यतील धर्माधर्म. कासयाने कळेल हे वर्म, मनोनी श्रम वाटतसे. महाराज, नाही का, काही कळालं नाही आतापर्यंत. फुक्कट गेलं जीवन, नाही का? पश्चाताप वाटतो जगण्याचा की आतापर्यंत, नाही का, भक्ती करत होतो तर माझ्या अंतःकरणात भाव नाही. कारण कशी परिस्थिती झाली, योग कराव तर निग्रह नाही, ज्ञानार्जन कराव तर अधिकार नाही, नाही का? असं सर्वांगीण सर्व साधनेपासून दूर राहणारं माझं जीवन आहे. काय करू सांगा? अशी आपली अडचण सांगितली पाहिजे ते परमार्थिकाला, असा नियम आहे. कारण आपल्या व्यवहारातल्या माणसाला कधीच अडचणी सांगायच्या नाही. त्याला अडचण सांगितली की अडचण झालीच.
म्हणून त्याला अडचण नाही सांगायची, जितकी सोय तितकी त्याला सांगायची. आणि याला अडचण सांगितली की सोय होते, आणि त्याला अडचण सांगितली की अडचण होते. म्हणून त्याला अडचण नाही सांगायची. कोणाला? संसारातल्या माणसाला. असा त्याचा अर्थ आहे. दुसरा प्रकार असा आहे, संसारच एक अडचण आहे. काय? संसारच एक काय अडचण आहे. त्याच्यातली अडचण काय? तीच अडचण. ही अडचण कळाली का? पण कारण ही एक न कळणं ही सुद्धा काय आहे, ही एक मोठी अडचणच आहे, नाही का? आणि कसं आहे, कीर्तनात कळत नाही हीच काय ही अडचण आहे, नाही का? बरं, कीर्तनात बसल्यावर कळून घ्यावं असं वाटतंय का? वाटत नाही. अडचण आहे का नाही? कारण इथं आल्यावर कळावं याच्यासाठी यावं ना माणसानं. काय इथं बसल्यावर काय वाटावं? आपल्याला कळालं पाहिजे, नाही का? कीर्तनात बसल्यावर कळून घ्यायचं असतं ना. कीर्तन कशासाठी असतं? कळत नाही ते कळून देण्यासाठी कीर्तन असतं. भाऊ, कीर्तनाचा अर्थ काय? कारण मनोरंजन म्हणजे कीर्तन असतं का मनाला दृष्टी देण्यासाठी कीर्तन असतं? कारण आंधळ झालेल्या मनाला दृष्टी देण्याचं काम ज्याच्यात केलं जातं त्याला कीर्तन म्हणतात. कारण पहा तुम्ही, मनाला खुश करण्यासाठी कीर्तन नसतंच. आणि जे मनाला खुश करण्याकरता कीर्तन असतं का, ते कीर्तनच नसतं. काय काय ते कीर्तनच नसतं. पुन्हा सांगू का? आमचे गुरुजी सांगायचे, लवकर कळत असतं ते कीर्तन नसतं. आणि कळालं ना तर त्या ठिकाणी कीर्तनच जर कळालं तर तो जीव राहत नाही. काय काय कीर्तन कळालं तर जीव राहत नाही. आणि जर त्या ठिकाणी तो जीव राहिला तर त्याला कीर्तनच कळालं नाही. फक्त तो त्याच्या जीवावर आलं म्हणायचं. काय आलं? त्याच्या जीवावर आलं त्याला, नाही का? कीर्तनाने महाराज अशी माणसाची उन्नती होते, प्रगती होते की त्याचा जीवपणा राहत नाही. पुढचं सांगू का? आपल्या संसारात नाही का पावित्र्य त्या ठिकाणी कीर्तनानंच आहे. आणि संसाराला ब्रह्मरूपत्व कीर्तनाने. यापेक्षा कीर्तनाची फलक काय? ध्यानात ठेवा, परमार्थात आलं तर संसार सुद्धा पुण्यरूप होतो. काय होतो? पुण्यरूप होतो. विठाला धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. देवानी भक्ता तुझा नाही विचार. 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 धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. देवानी भक्त तुझा नाही विचार. इकडं आलं ना महाराज, संसारात सुद्धा पुण्य निर्माण होत असतं. ध्यानात ठेवा, संसार पवित्र करावा. कसा? परमार्थात आलं की संसार पवित्र होत असतो. आणि कळाल्यावर संसारच ब्रह्मरूप होत असतो. ध्यानात ठेवा, परमार्थ केल्याने पवित्र होतो आणि कळाल्यावर संसारच ब्रह्मरूप होतो. अडचण आपल्याकडे अशी आहे, पावित्र्य तरी कीर्तनानंच आणि मोक्ष तरी कीर्तनानंच. इथं आलं ना महाराज, त्या ठिकाणी दोन फलं आहेत. आपलं चांगलं होतंय ते कीर्तनानंच आणि मुक्त होतंय ते कीर्तनानं, नाही का? तिकडे गेल्यावर चांगलं होत नाही, मुक्त होत नाही. कुठं?
हं? तरी सुद्धा माणूस इकडं येत नाही. कुणकडं असतो? तिकडंच असतो. तिकडं कोणताच फल नाही बरं. कशात? संसारात कोणतं फल आहे? हं? आतापर्यंत आपली मालिका गेली त्याच्यात. काय मालिकाची मालिका गेली. कोण कोण गेले? महाराज म्हणतात आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. मध्ये आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. पाहता पाहता हे पुढचे गेले मागचे गेले नाही का. मागचे म्हणजे आजा मेला पंजा मेला आणि पुन्हा देखत देखत नातू पंतू हे पुढचे झाले ना. याच्यात माग पुढी काहीच नाही नाही का. कारण सगळ्याला एकच फल. पुढचे काही असले तरी मेलेच आणि मागचे असले तरी मेले. संसारात माग पुढे मरावंच लागतंय. परमार्थात आल्यावर मरायचं नसतं, मुक्त व्हायचं असतं नाही का. तिकडं मरायचं आणि इकडं मुक्त व्हायचं. मुक्त होण्याचं फल परमार्थात आहे. मग हे पा मरतय तिथं राहिलं पाहिजे का मुक्त होतंय तिथं आलं पाहिजे? आता बोला ना. काय अडचण झाली का? होय, जिथं मुक्त होतंय तिकडं आलं पाहिजे का जिथं मरण येतंय तिथं मेलं पाहिजे? जिथं मरण आहे तिथं मराय राहायचंय का? एक सांगू का, मनुष्य जन्म मिळाल्यानंतर मुक्त व्हायचं का मरायचं? मुक्त व्हायचं. इथं मरायचं नाही, जिथं मुक्त व्हायचं. माणूस झाल्यावर मुक्त व्हायचं तरच इज्जत आहे, नाही तर शान गेली. नाही तरी ना पशु होणे, नाही तरी ना पशु होणे, नाही तरी ना पशु होणे, नाही तरी ना पशु होणे. मनुष्य पाला तरी साधी नारायणा, मनुष्य तरी साधी नारायणा, देह तरी साधी नारायण, नाही तरीही न पशु होणे. महाराज सांगतात मनुष्य देहात जर कृतार्थ झाला नाही, देवाचा साक्षात्कार झाला नाही, तर तो मनुष्य नसून पशु आहे नाही का. अजागलस्तनश्चैव तस्य जन्म निरर्थकाः नाही का. सांगतात ज्याप्रमाणे महाराज आजा नाम शेळी, तिच्या गळ्यामध्ये ते असतात ना, त्याला काय म्हणतात हो? त्याला स्तन म्हटलेले आजा स्तन, आजा गला स्तन, म्हणजे शेळीच्या गळ्यातले ते काय असतात? स्तन असतात ना. काय बरं ती चेहऱ्याला शोभा आहे का दूध आहे? दोन्ही नाही. अडचणच आहे का नाही? अडचणच आहे महाराज ते त्या शेळीच्या. तसं तिच्या गळ्यातले स्तन अडचण आहे, तसं परमार्थाकडनं येणारं जीवन हे ज्याच्यासाठी त्याच्यासाठी अडचणीचं आहे. दुसऱ्याला नाही त्याच्यापासून अडचण पण आहे.
महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे महाराज, शिवजीच्या 2 विशेषणातून महाराज एक विशेष असं दर्शन करून दिलेलं आहे, ज्याचं मी विशेषणाने गौरव केला त्याच्याबद्दल माझी निष्ठा अशी आहे की त्याचे पाय माझ्या चित्तात आहेत. आणि ध्यानात ठेवा, चक्रवर्ती म्हणण्याने ज्ञान सांगितलं आणि पाय चित्तात म्हणण्याने उपासना सांगितली, नाही का? भक्तिशास्त्रात देवाचे पाय जवळ असले पाहिजे आणि ज्ञानात वृत्ती व्यापक पाहिजे. काय पाहिजे? ज्ञानात व्यापक नजर पाहिजे आणि भक्तीत मात्र देवाच्या जवळ पाहिजे. त्याच्या पायाजवळ तरी चित्त पाहिजे, नाही तर पाय तरी चित्तात पाहिजे. विठाला चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे हे अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. असं वर्णन या ठिकाणी करतात, कारण डोळ्यामध्ये तुझं रूप राहिलं पाहिजे, पाय चित्तात राहिले पाहिजे आणि वाणीने नामाचा उच्चार सतत केला पाहिजे. तिन्ही आले त्याच्यात. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. गुण वर्णनात वाणी, रूप पाहण्यात डोळे आणि पाय ठेवण्यासाठी चित्त. विठाला परमार्थिकासाठी फार मोठा उपदेश आहे त्याच्यामध्ये, नाही का? परमार्थिक म्हणलं की तोंडाने सतत देवाच्या नामाचं चिंतन नाही का चालत राहिलं पाहिजे. त्याने वाणी देवाला दिली पाहिजे, कारण देवाच्या नामात वाणी ग्रंथित झाली पाहिजे. त्यांना ठेवा, नाहीतरी तोंड माझी वाणी तुझे वाणी गुणनाम, माझी वाणी तुझे वाणी गुणनाम, माझी वाणी तुझे वाणी गुणनाम, माझी वाणी तुझे वाणी गुणनाम. तुझे वर्णी गुणनाम, आईशे देई प्रेम काही कळा. महाराज सांगतात की माझ्या वाणीने तुझ्या नामाचं चिंतन व्हावं, असं माझ्याही अंतःकरणात देवा प्रेम द्या, नाही का? तर हे पुढचा नामाचा व्यवहार घडेल. तोंड देवानं दिलेलं आहे तर ते फक्त त्याचं नामच चिंतन करण्यासाठी दिलेलं आहे, आपल्याला काही बोलायला दिलं नाही. आणि ते एकदाच योग हे चांगल्या तोंडाचा, उगा तोंडाकडे पाहू नका कारण हे तोंड बार बार नाही, आता पुन्हा नाही बरं का. कारण बोलण्यासाठी देवानं जे दिलेलं तोंड आहे ते, म्हणून दिलेल्या तोंडाचा चांगला वापर करायचा. काय काय देवानं तोंड चांगलं दिलं नाही का वापर चांगला नाही? वापर चांगला. बोला ना, इकडं बोलत नाहीत का? वापर चांगला नाही, तोंड चांगलं नाही का?
हं, देवानं दिलेली वस्तू चांगली नाही असं कोणी म्हणायचंच नाही. कारण देव देणार आहे तर वस्तू चांगलीच देईल ना तो. आपल्याला तोंड चांगलं दिलं नाही का चांगला वापर तोंडाचा नाही. हं? बोला ना, तोंडाकडे पाहू नका. तोंडानं सांगा ना, तोंडानं होय. तर काय तोंड चांगलं नाही दिलं नाही का चांगला वापर केला नाही. हं? मला सांगा, त्या तोंडामध्ये देवाचं नामस्मरण ठेवायला दिलं का तंबाखू ठेवायला दिलं. हं? काय कमल मुख राम भजन गोदिया, कमल मुख राम भजन गोदिया, कमल मुख राम भजन गोदिया, कमल मुख राम भजन गोदिया। हे खाया पिया सुख से सोया, नाहक माना खोया। अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया। खाया पिया सुख से सोया, नाहक माना खोया 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 खोया। राम भजन गोदिया, कमल मुख 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 राम भजन गोदिया। कमल मुख राम भजन कोदिया. एका वर्णन असं आहे, त्याला कमलमुख का म्हटले, कारण कमलमुख म्हणजे चांगलं तोंड. त्याचा अर्थ काय होतो, कमलासारखं उग सुंदर आकाराचं तोंड दिलेलं आहे. आपल्या तोंडासारखा आकार कोण्या जनावराचा आहे का, कोणाचाच नाही. इतकं चांगलं तोंड दिलेलं आहे. देवानं तोंड आपल्या तोंडाकडे पाहून चांगलं दिलं. असा प्रकार आहे. पण नाही का, त्याला काय माहिती आहे जीव एवढा फसवणार आहे म्हणून. इकडं संसाराच्या संसर्गानं आपल्यापासून दूर जाईना, मी एवढी देणगी देऊन माझ्यावर बदलन असं देवाला वाटलं नाही का. पण आपण लय देवाच्या बी पुढचे. त्या ठिकाणी त्यालाही पश्चाताप करायची वेळ आली. काय देऊन, तोंड देऊन. ऐकणारे म्हणतील ठीक आहे महाराज, आता तोंडाबद्दल बरंच तोंडाव झालं. पण आम्हाला एक म्हणायचंय, आम्ही जर भगवान शंकरजीच्या नामाचा तोंडानं जर उच्चार केला तर काय फल आहे. वाचे वदता शिवनाम, 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 वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, तया न बाधी क्रोध काम. महाराज वाणीने भगवान शिवजीच्या नामाचा उच्चार केला तर एवढा बदल होतो की त्याला क्रोधाची कामाची बाधा होत नाही का. कारण एवढे मोठे भयानक विकार, पण भगवान शिवजीच्या नामाने त्या ठिकाणी त्यांची चालीच बंद होते. कोणाची, या विकारांची. हे एवढे मोठे भयानक प्रमादी आहेत हे विकार. त्याच्यामध्ये दोघांचीच नावं घेतली, तयान बाधी क्रोध काम. नाही का. ध्यानात ठेवा, एका एकाचा प्रभाव शास्त्रात खूप सांगितला. काम जर प्रकर्ष करून अंतःकरणात वाढला तर पावित्र्य नष्ट करतो.
क्रोध वाढला तर ज्ञानाला नष्ट करतो आणि लोभ वाढला की भक्तीला नष्ट करतो. तुम्ही किती भजन करा, त्याच्यात लोभ आला की ते गेलंच. काय भजन त्याचं फल मिळतच नाही. लोभाने काय संपवली भक्ती. कारण क्रोधाने ज्ञान, म्हणून जेव्हा राग येतो तेव्हा ज्ञान आपल्या जवळ राहतच नाही. म्हणून पहा तुम्ही, सल्ला देणारे माणसं सुद्धा स्वतःला संपून घेतात. राग आला की ज्ञान संपत असतं. म्हणून तर राग आल्यावर ज्ञान राहत नाही. कारण राग ज्ञानाला ठेवतच नाही. हेच त्याचा राग आहे. कोणाबद्दल? त्या ज्ञानाबद्दल. याचा कधी मी नाश करीन, कधी मी नाश करीन, असं त्या ठिकाणी ते क्रोध नावाचा जो विकार आहे. महाराजांना लय मोठ्या मोठ्याच्या इमारती पाडल्या. कोणाच्या? कामाची कोतवाल याने नागविल बहुतासे. कामाची कोतवाल याने नागविल बहुतासे. हरिहराचे अब्रू घेतो बैराय कासे. हरिहराचे अब्रू घेतो बैराय कासे. जमत अग्नि दुर्वास नाडिले महान मानवसे. क्रोधादी भोवतार तोही मिळाला त्याचे. हे तुहार माय तुहार मी काया पुरीता. तुहार माय बाप तुहार मी काया पुरीता. तुहार माय बाप तुहार मी काया पुरीता. तुहार माय बाप तुहार मी काया पुरीता. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुताशी. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. जमदाग्नी द्रुवास नाडिले महान महान ऋषी. महाराज वर्णन करतात, मोठे मोठे त्या ठिकाणी या विकाराने काय केले? संपवले. नाही का? विश्वामित्रासारखे वगैरे बरेचसे काही आहेत. पण असे जरी हे विकार असले तरी या नामाचा प्रभाव असा आहे, थोडासा समन्वय असा आहे की भगवान शिवजीच्या नामाने काम आणि क्रोध जातात. याचा अर्थ नाम ज्याचं आहे त्याच्यात ते विकार नाही. म्हणून कधी नामात शक्ती येत असते. कारण आपलं नाव घेतलं की समोरच्यात आपले दोष गुण दिसायला लागतात. त्याला दिसतात बरं का, हे नामामध्ये असतं आपल्या. म्हणून तर काही काही माणसं म्हणतात, आता घेतलं ते घेतलं त्याचं नाव पुन्हा घ्यायचं नाही. म्हणजे त्याला दिसलं ना त्याच्यात काय ते दिसतं. हो, नाव घेतलं की दिसतं. म्हणून तर त्या ठिकाणी काही काही वेळी त्याचं नाव घ्यावं की नाही असं वाटतं ना. कशामुळे? नाव समोर आलं की त्याचं सगळं दर्शन झालं. पण महाराज यांच्या नामात एवढी अपूर्वता का? त्याचं कारण आहे, बाबाने काम जाळला म्हणून ज्याचं नाव घेतल्यामुळे काम जातो. भागवतात असं म्हटलेलं आहे, भगवान शिवजी शांती विग्रहम. कारण शांतीचा विग्रह म्हणजे भगवान शिव आहेत. पूर्ण शांती कोणाकडे? भगवान शंकराकडे. म्हणून तर बघा, शांत बसतात. कोण? भगवान शिवजी एकांतात बसतात, कोणाचा संबंध नाही. अशी शांती धारण त्यांनी केलेली आहे. लय त्रास झाला त्यांना पण राग नाही केला त्यांनी. कारण कोणाला? भगवान शंकराला लय त्रास. आता बरेचसे काही प्रकरण सांगण्यासारखे. ऐकणारे म्हणले प्रकरण राहू द्या, आपल्या टाइमाचा प्रकार बघा. आपला टाइम संपत आलेला आहे म्हणून आपल्याला तेही थोडंसं लक्ष नाही का, त्याच्याबद्दलही अवधान ठेवावं लागेल. महत्वाचा मुद्दा असा, नामामधली शक्ती नामीची असते. वेदांत परिभाषेत असं वर्णन आहे, नामात शक्ती नामीच्या आचाराची असते. नाम ज्याचं आहे त्याच्याकडे आचार नसेल तर त्याच्या नावात शक्ती नसतेच. म्हणून आपल्या नावामध्ये ताकद यावी वाटत असेल तर तसं आपल्याला आचरण करावं लागेल.
ध्यानात ठेवा, नामात शक्ती आचाराची असते आणि उच्चारात शक्ती शब्दाची असते. हं? म्हणून शब्दाचा प्रभाव त्याच्यावर होण्यासाठी मध्ये सुद्धा आचरणाचं फाउंडेशन पाहिजे. तरच शब्दाला महत्त्व प्राप्त होत असतं, असा त्याचा अर्थ आहे, नाही का? पहा, अनुभवाची, अनुष्ठानाची याची ताकद जर शब्दाच्या पाठीमागे असेल तर समोरच्याच्या मनावर त्या उपदेशाचा परिणाम होतो. मला एक सांगायचं आहे, शिवजीच्या नामामध्ये त्यांच्याकडे असलेल्या शक्तीचा नाही का आविष्कार असल्यामुळे नाम वाणीनं घेतलं की त्याला बाधा होत नाही. कशाची? कामक्रोधाची. ते म्हणे कामक्रोधाची बाधा होत नाही, हे या ध्रुवपदामध्ये सांगितलेलं फल आहे. पण आम्हाला जर काही पुरुषार्थ पाहिजे असेल तर त्याची प्राप्ती कशाने होईल? हे धर्म अर्थ काम मोक्ष, काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम प्रत्यक्ष सेवा देखता प्रत्यक्ष वाच बदता शिवनाम, वाच बदता शिवनाम, हे भले चरणामध्ये धर्म आणि मोक्ष या पुरुषार्थाची प्राप्ती त्यांच्या दर्शनात सांगितली, नाही का? कारण देखता प्रत्यक्ष पाहणे याला दर्शन म्हणतात. त्यांचं दर्शन झालं की हे धर्मार्थाची प्राप्ती होते आणि नामाचं चिंतन केलं तर विकाराची निवृत्ती होते. शास्त्र असं आहे, नाही का? नामाचं चिंतन हे कर्म आहे, आणि त्यांना पाहणे ही उपासना आहे. आणि अभंगाच्या शेवटच्या चरण एका जनार्दन शिव, एका जनार्दन शिव,
विठोबार हो बार एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. भगवान शिवजीच्या नामाचा महिमा एका त्याचबरोबर दर्शनाचा महिमा आणि त्यांच्या स्वरूप स्थितीचाही महिमा या भंगांमध्ये नाथबाबाने सुंदरची मीमांसा केलेली आहे नाही का. नामशक्ती सांगत असताना विकाराची निवृत्ती आणि त्यांची उपासना दर्शन महिमा सांगत असताना पुरुषार्थाची प्राप्ती आणि स्वरूप स्थिती सांगत असताना आता देशकालाच्याही पलीकडे प्राप्त होणारी अवस्था नाही का. निवारी कळी काळाचा भेव याचा अर्थ नाही का काल बाधित त्या ठिकाणी जी काही फलं आहेत त्याही पेक्षा अबाधित अशा स्वरूपाची अवस्था नाही का ज्यांच्या एकतेनं प्राप्त होते याचं चिंतन शेवटच्या चरणाने केलेलं आहे. आपला टाईम संपलेला आहे. महाराज या ठिकाणी इथलची ही भव्यता अखंडता कारण इथलं हे आगळं वेगळंच वैभव आहे नाही का. कारण नेर पण येण्यासाठी झाला देर नाही का. खरंच त्या ठिकाणी काय श्रीमंती तुमच्या इथल्या या नाही का भगवान शिवजीची नाही का. वटेश्वर संस्थांची फार मोठी त्या ठिकाणी अलौकिक नाही का ही अपूर्वता पाहिली, श्रद्धा पाहिली. काय ते तरुण नाही का काय ते त्या ठिकाणी सजावट आहे. आत गेल्यावर तर चक्करच येईल. महाराज ते पाहिलं का ते आतलं ते पाहिलं का भगवान शिवजीचं आजचं ऐश्वर. कारण खरंच त्याला पाहिल्यावर हे चक्रवर्ती आहे असं वाटतं. भोळे नाहीत असं वाटतं तिथे गेलं. कारण भोळे एवढे सजतच नाही का. ज्या अर्थी एवढे सजले नाही का एवढे सुंदर दिसायला लागले ते भोळे आहेत का. पण एक ध्यानात ठेवा नाही का भगवान शिवजीवर असलेलं सर्व ग्रामस्थाचं प्रेम आहे नाही का. शिवजीची उपासना सर्वांच्या अंतःकरणात त्या ठिकाणी त्यांच्याविषयीची आस्था आहे. म्हणून त्या आस्थेनं प्रेमाने सर्व त्या ठिकाणी समर्पण अंतःकरणाने नाही का 7 दिवसपर्यंत त्या ठिकाणी हा चाललेला सर्व ग्रामस्थाचा प्रवास आहे. मोठ्या उत्साहाने आवडीनं प्रेमानं नाही का सर्वांच्या समर्पण अंतःकरणानं देणगीच्या हातानं आणि असं या ठिकाणी पवित्र क्षेत्राचं दर्शन नाही का मलाही झालं. माझं भाग्य आहे या दर्शनापर्यंत. मला खरं आणलं असेल तर त्या ठिकाणी हे पहा शास्त्र असं आहे भगवान शिवजी नाही का त्या ठिकाणी दक्षाचे जावई आहेत. कोणाचे? दक्षाचे जावई आहेत नाही का. कारण आता थोडंसं त्याच्याबद्दल बरंचसं सांगण्यासारखं आहे नाही का. पण आता एकच त्या ठिकाणी चिंतन सांगतो जाता जाता की भगवान शिवजीचं जे काही ऐश्वर वटेश्वर भगवान मला वाटतं इथं चांगदेव आलते का. चांगदेव आलते का इथं चांगदेव. कारण कशामुळे म्हणतो वटेश्वर चांगा तर असं द्या. कारण भगवान वटेश्वराचं अधिष्ठान आपल्या गावाला लाभलेलं आहे. देवभूमी आहे. म्हणून एक सांगतो देवभूमी असते तिथले लोक श्रीमंत असतात. अनुभव काय तुमचा लय दिवसाने येतात त्यांचा बरोबर आहे ना. देवभूमीमध्ये कारण भगवान ऐश्वर्य देत असतो. संताच्या गावात विद्वत्ता मिळते आणि देवाच्या गावात संपत्ती मिळते. म्हणून गरीब ठेवत नाही बरं का देव. म्हणून तुम्ही मन गरीब करू नका. देव गरिबी ठेवत नाही. कारण देवाचा असा आशीर्वाद आहे की सर्व गावाला त्या ठिकाणी महाराज ऐश्वर्य देतो. देव ज्या गावात राहतो त्या गावाला श्रीमंती देतो असं म्हणतात. भगवान श्रीकृष्ण गोकुळात आले तर त्यांनी दोन्ही दिलं. कारण त्यांना ज्ञानही दिलं आणि त्यांना धनही दिलं. कारण ज्ञान दिलं
म्हणजे त्या ठिकाणी भगवान त्यांचे झाले आणि धन दिलं म्हणजे गरिबी निवृत्त झाली. कारण दैन्य निवृत्ती झाली देवाच्या येण्याने आणि गरिबी निवृत्ती झाली लक्ष्मीच्या येण्याने. तसं महाराज त्या ठिकाणी इथं शक्ती भगवान शिवजीची आहे आणि आपल्या सर्वांच्या पाठीमागे आशीर्वाद आहे. आणि अशा आशीर्वादाने आपलं हळूहळू जीवन भगवान शिवजीच्या चरणापर्यंत जावं. अखंड अर्थाने आपण त्यांची सेवा आपल्याला घडावी एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा साधना नाही का वटेश्वर भगवान शंकरजीच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. ज्ञानेश्वर या सेवेला उपस्थित आमचे गायनाचार्य, आता मला काही नावं सांगणं शक्य नाही, सर्व महाराष्ट्रातील महाराज त्या ठिकाणी खूप मोठी दिग्गज कलाकार आहेत. एका श्री हरिभक्तीपरायण सर्व श्री सर्वाच्या सर्व ज्या ज्या गावचे जे जे उभे ते सर्व आले ना. सर्व आता कोणी नाही राहिलं, सर्व आले. मृदंगाची सेवा ज्यांची आहे ते आमचे श्री हरिभक्तीपरायण परमस्नेह परमादरणीय. आम्ही आज दिवसभर सोबतच आहे नाही का. दुपारी कुठं होतो आपण? घेटोळीला नाही का. आणि आता नेरला. तर असं त्या ठिकाणी महाराज सर्व तुमचं प्रेम आहे. वास्तविक मी महाराज नाही भाऊ नाही का शिवाजी महाराज, मी महाराज नाही, पण तारीख दिल्यावर घेतो आणि उभं राहिल्यावर बोलतो त्या ठिकाणी. पण महाराज वगैरे नाही. महाराज असतं ते वेगळं जीवन असतं. आमच्या वेदांतात काही प्रक्रिया आल्या बरं काय. जीव महाराज नाही अविद्या उपाधी म्हणून, ईश्वर महाराज नाही माया उपाधी म्हणून, ब्रह्म महाराज नाही बोलत नाही म्हणून. काय काय महाराज कोण प्रश्नच आहे हा. कोण महाराज आहे? जीव महाराज नाहीच, त्याला अविद्येची उपाधी आहे ना. ईश्वर मायेची उपाधीने युक्त आहे. ब्रह्म बोलत नाही, इथं तर बोललं पाहिजे ना. कारण जितकं जास्त बोलन तितका धंदा. म्हणजे त्या ठिकाणी तो महाराज. मग महाराज म्हटल्याच्या नंतर तो बोलला पाहिजे ना, असा त्याचा अर्थ होतो. पण ज्ञानोबारायांनी उत्तर दिलं, माया विवर्जित झाली हो. जे माया विवर्जित चैतन्य आहे नाही का त्याला महाराज असं म्हणतात. अशा अर्थाने केलेलं आहे. ठीक आहे. तर तुमचं सर्वांचं प्रेम हरी तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 Radha